प्रचाराचा धुरळा शांत झाला, मात्र या प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप झाला। काही ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाले। काय नेमकं घडलेलं आहे जाणून घेऊया। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अपक्ष उमेदवारांकडून करण्यात आलाय। ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटल्याचा आरोप आहे। त्याचा व्हिडिओ समोर आलाय। सूर्यकांत कोळी यांनी ठाकरेंच्या सेनेचे व्हिडिओ समोर आणलेत। सूर्यकांत कोळी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं ते अपक्ष म्हणून निवडणूक लढतायत। तर हरीश वरळीकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसात तक्रार देणार असल्याचं म्हटलंय। पैसे वाटण्याचं काम केलं तुम्ही एवढ्या वर्षी, हेच तुमचं काम आहे? उभाटा हेच करतं का? आणि आमच्या शिंदे गटाला 50 खोके आणि एकदम ओके आमच्यावर आरोप करता, आणि अशा लोकांना आहे ना शासन झालं पाहिजे। शिंदे गटाचे एक पदाधिकारी आहेत भागेश भाई, त्यांच्या घरी मीटिंग चालू आहे आणि तिथे पैसे वाटप होणार आहे। म्हणून आम्ही सगळे आमचे जे 4-5 कार्यकर्ते आणि तिथे महिला पण उपस्थित असल्यामुळे आमचे महिला शाखा प्रमुख आमच्या बरोबर होते, ते आम्ही तिथे वर गेलो। हे बाकीचे विरोधक तिथे आले आणि त्याने आमच्यावरच आरोप केला की बाबा असं असं तुम्ही पैसे वाटप करतात। आता असं झालं की त्यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले, पराभव समोर दिसत असताना काहीतरी खोटे नाटे आरोप करायचा त्यांचा आता धंदा झालेला आहे। एवढं सगळं जर त्यांच्याकडे साहित्य असतं तर ते भाजपमध्ये असतं, कारण लपवलं असतं। पण हेमांगी त्यांच्या समोर जे सूर्यकांत कोळी उभे आहेत, ज्यांना आमच्या पक्षातून होते, पण शेवटच्या मिनिटाला आम्हाला कळलं की त्यांच्यावर गुंगी देऊन रेप करण्याचा आरोप आहे, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही। वांद्र्यात झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोपात गुन्हा दाखल झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत द्या म्हणत पॅम्पलेट आणि लिफाफे वाटल्याचा आरोप करण्यात आला। जावेद शेख या व्यक्तीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। जळगावात प्रभाग 11 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अपक्ष उमेदवारांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे। याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे। प्रचार रॅलीत काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना त्यांच्या रोजंदारीचे पैसे दिले जात होते, त्याचा कुणीतरी चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ बनवलाय। मतदारांना पैसे वाटण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही, असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता माळी यांनी दिलंय। नालासोपाऱ्यात दुचाकीमधून 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। पेल्हार ब्रिज जवळ रात्री 2:30 वाजता रोकड जप्त करण्यात आली। या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक 4 ताथोड नगरमध्ये काही उमेदवारांकडून साड्या वाटप करण्यात आल्या। रात्रीच्या सुमारास घरासमोर साड्या ठेवण्यात आल्या होत्या, पण साड्या ठेवणारा नेमका कोण हे समजू शकलं नाही। स्थानिक महिलांनी या साड्या जाळून टाकल्या।